तर आज मला जर्मनीचं जरा काही अट्रॅक्शन बघायचे होते, त्यासाठी निघलो बाहेर. बघतो तर काय भाई बर्फ पडले, लय मोठा प्रॉब्लेम. मग मार्केटमधनं इकडनं चालत चालत मी पोचले मेट्रो स्टेशनला. आणि मला काय होता इकडे तिकीट, तर या मशीनजवळ गेलो. फुल वन डेचा पास काढला, म्हणजे 1200 रुपयाचा पडला मला पास. तर ही मेट्रो होती जी आपल्याला सिटी सेंटरला पोहोचवणार होती. बसलो मेट्रो न भाई, नुसता बर्फच बर्फ इकडं. तर काय सांगू तुम्हाला, लाईफमध्ये पहिला स्नोफॉल मी जर्मनीमध्ये बघितला. लई खुशी झाली. मग काय थोड्या वेळाला तर चालत चालत मी पोचलो बर्लिन वॉल बघायला. भाई ही वॉल बघणं म्हणजे खतरनाकच. तर नंतर थोड्या वेळात पोचलो ॲक्युचर्स मार्केट. इकडं फिरून झाल्यानंतर इकडं बरं भूक लागलेली, तर लाईनीन थांबलो. ओके गचरी होती. मी इकडे फ्राईज नाही काय आयटम होतं मला खाल्लाच नाही. नंतर मग गेलो अलेक्झांडर प्लाझाला बघायला. तिथं पण वॉच बघितला. अख्ख्या जगातलं सगळं वॉच असतात न बघितले बर्लिन टावर. साईडला होती मॅर्किन चर्च काहीतरी नाव होतं, भाई लय डेंजर होता. तर गेलो आज चर्चमध्ये ना, तीच ते मानतो एकटाच बसलो, कारण की बाहेर होता पाऊस ना, आत मस्त गरम वाटत होता. नंतर मग बर्लिनची मेन कॅथेड्रल बघितली, बाहेरूनच बघितली, आतनं गेलो. आणि साईडला भरलेला मार्केट तो पण जरा व्हिजिट केला. नंतर मग काय ब्रँडनबर्ग गेट बघायला गेलो ना भाई ना, तिथं पोलिसांचा काहीतरी चालू होता ना. इकडं साईडला चार्ली चेक पॉईंट बघितला. इथं पण लय मोठ्या हिस्ट्रीन भाई. जर्मनी ही तुम्हाला नुसती हिस्ट्रीन भरलेली भेटेल ना. इकडनं परत मेट्रो पकडली ना, आलो हॉटेलला. आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.